नमस्कार मित्रांनो, कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण एमपीएससी किंवा यूपीएससी परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात समजून घेऊया. आपण ज्यावेळेस एमपीएससीचा अभ्यास सुरू करतो किंवा यूपीएससीचा अभ्यास सुरू करतो त्यावेळेस आपण कायम सिनियर असेल किंवा शिक्षकांकडून शब्द ऐकत असतो, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं काय करा, ॲनालिसिस करा. मग आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे, प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करणे म्हणजे नेमकं काय काय असतं. या प्रश्नपत्रिका त्या गेल्या वर्षीच्या आणि मी नवीन असताना, मी जस्ट अभ्यासाला सुरुवात केली असताना त्याचं ॲनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं, या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा हे प्रश्न आपल्या समोर असतात. आणि बरेच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट पण होती, बरेच विद्यार्थी टाकत होते मेसेज की सर एकदा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय याच्यावर थोडंसं सांगा. म्हणून आज आपण काय करतोय, या विषयासाठी भेटतोय. तर मी परत आपलं द कोर अकॅडमी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण आता आपला जो आजचा विषय आहे तो बघूया, तो म्हणजे प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणे. आता बघा, प्रश्नपत्रिका ॲनालिसिस म्हणजेच काय, तर गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर आपण बघितला आणि आयोगाचा जर सिलेबस बघितला तर कुठल्या आयोगाच्या सब्जेक्टमध्ये, सब्जेक्ट वाईज कुठल्या घटकांमध्ये आयोगाने जास्त प्रश्न विचारले हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता हे कशासाठी करावं लागतं, शेवटी एमपीएससी आणि यूपीएससीचा हा जो अभ्यास आहे हा व्हास्ट आहे. याला जरी आयोगाने एक सिलेबस डिफाईन करून ठेवला, आयोगाने सिलेबस डिफाईन करताना आयोगाला शब्दाची मर्यादा असेल, आयोगाने थोडक्यात तो सिलेबस दिलेला. आयोगाने दिलेला वर्ड टू वर्ड सिलेबस आणि आयोगाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आपल्याजवळ अवेलेबल असेल, जर तुम्ही 2011-12 पासून ॲनालिसिस करत असाल 21 पर्यंत, तर तुम्ही ते कुठेतरी मॅच केले तर तुम्हाला असं किती वेळा जाणवेल की आयोगाच्या सिलेबसमध्ये हा शब्द दिलेला नाही किंवा आयोगाच्या सिलेबसमध्ये हा घटक मेन्शन केलेला नाही, तरी आयोगाने याच्यावर काय विचारलेले आहे, प्रश्न विचारलेले आहे. आणि मग आपल्याला तो जो आयोगाचा मेन्शन न केलेला सिलेबस जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे तो म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करणे. आणि जर तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस नीट केलं तर तुमची अभ्यासाची डायरेक्शन खूप चांगली राहते, तुम्हाला अभ्यासाची प्रॉपर दिशा मिळते. आपला अभ्यास असा भरकटत नाही किंवा आपण काही वाचत नाही. आता मार्केटमधले आपण सोर्सेस आणतो, पुस्तकं आणतो आणि ज्याला आपण स्टँडर्ड बुकलिस्ट म्हणतो, ती आपण जी प्रत्येकाकडनं ऐकतो ती स्टँडर्ड बुकलिस्ट आपण फॉलो करतो. पण ती स्टँडर्ड बुकलिस्ट जरी आपण फॉलो केली, त्या बुकलिस्ट मधला किंवा त्या पुस्तका जी आपण आणतो त्या पुस्तकांचा पहिला शब्द तर शेवटचा म्हणजे ए टू झेड हे सर्वच्या सर्व काय आहे, आवश्यक नसतं. त्यातला क्रक्स वेगळा आहे हे पण समजून घ्यावं लागतं. मग याच्यासाठी आपला आधार काय असतो, कशाच्या आधारे आपण म्हणतो की सर्व आवश्यक नाही आहे, आयोगाचा नेमका फोकस काय, आयोगाची नेमकी रिक्वायरमेंट काय, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत कुठल्या टॉपिकला जास्त स्कोप आयोग देतं, हे आपण कशाच्या आधारे बोलतो, ते आपण गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे बोलतो. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं काय असतं, गरजेचं असतं. आणि आपण कायम ऐकत असतो प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करा, तुम्ही ॲनालिसिस बेस्ड केलं तर तुम्हाला अभ्यासाची डायरेक्शन मिळते आणि मग त्या गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. म्हणून आज आपण प्रश्नपत्रिका ॲनालिसिस म्हणजे काय हे थोडक्यात माहिती याची समजून घेऊया, ती आपल्याला इथे समजेल. मग आता प्रश्नपत्रिका विश्लेषण कधी करायचे हा बेसिक प्रश्न असतो, कधी करायचे. मग मी आता प्रिपरेशन स्टार्ट केलं, मला 1 आठवडा झाला, मला 2 आठवड्यात मी लगेच प्रश्नपत्रिका विश्लेषण करायचं का, तर नाही. मी कायम सांगत असतो प्रश्नपत्रिका विश्लेषण करणे म्हणजे जस्ट इट्स नॉट द फॉर्मॅलिटी की सर पुस्तकाने ही फॉर्मॅलिटी असू शकते, बुकलिस्ट मिळवणे ही एक फॉर्मॅलिटी असू शकते, पण प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणे इज नॉट द फॉर्मॅलिटी की मी औपचारिकता पार पाडली, मी ॲनालिसिस केलं. त्या ॲनालिसिसच्या आधारे तुमची अभ्यासाची दिशा, तुम्हाला जी आकलन होणार आहे की एक्झाम काय आहे, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतात, कसलं वेटेज असतं हे त्याच्यावरनं करणार आहे. मग त्याच्यासाठी आपला सुद्धा काही नॉलेज आणि इन्फॉर्मेशनचा बेस लागणार आहे सब्जेक्ट वाईज. म्हणून मी माझं कायम सांगणं असतं पहिले बेसिक रीडिंग करा. आता बेसिक रीडिंग करा म्हणजे काय करा हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग मी काय म्हणत असतो की बेसिक रीडिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रश्नपत्रिका ॲनालिसिसच्या मागे जाऊ नका. कारण की तुम्ही जर हातात गतवर्षी प्रश्न घेतला, तुम्ही वाचाल, अच्छा असा प्रश्न पडलेला आहे, ओके ओके हे शब्द आहे, पण तो प्रश्न नेमका कुठल्या विषयातील, कुठल्या टॉपिकचा, कुठल्या सब टॉपिकचा आहे हे आपल्या मेमरीत जाणं शक्य नाहीये, हे समजणं शक्य नाहीये, बिकॉज आपल्याकडे ते नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन नाहीये. मग तुमचं पहिले बेसिक रीडिंग करा. मग म्हणून म्हटलं बेसिक रीडिंग म्हणजे काय, हा आपण एक छोटासा पॉईंट बघूया. बेसिक रीडिंग म्हणजे मी म्हणतोय की आपल्याला सर्वांना माहिती आहे की जीएस, ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो, मी एमपीएससी करेल किंवा मी कंबाईन करेल किंवा मग फॉर एक्झाम्पल तुम्ही मराठी इंग्लिश करत असाल दोन्ही परीक्षेसाठीचं, तर तुम्हाला जीएस म्हणजे त्यातील सामान्य अध्ययन, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान हे विषय आपले महत्वाचे. आणि चालू घडामोडी इतके विषय फार जास्त महत्वाचे, त्याला वेटेज आहे प्री आणि मेन्स त्याच्यावर आहे, हे लक्षात घ्या. मग आता तुम्हाला करावं काय लागणार आहे की तुम्हाला सामान्य विज्ञान असेल, इतिहास असेल, राज्यघटना असेल, अर्थव्यवस्था असेल आणि भूगोल असेल, या 5 विषयाचे किमान 5वी ते 12वी जे जे आवश्यकता आहे, आवश्यकतेनुसार
किंवा 8वी ते 12वी, आता मी त्या बुक लिस्ट मध्ये जात नाही, बुक लिस्ट ऑलरेडी आपण मेन्शन केलेली आहे, पण आवश्यकतेनुसार तुमची एक बेसिक रिडिंग कंप्लीट करा. बेसिक रिडिंग कंप्लीट केली, तुम्ही 1 महिना घ्याल, 1.5 महिना घ्या, पण बेसिक रिडिंग घ्या. तोपर्यंत प्रश्नपत्रिका स्कॅन करा. मी म्हणेल चाळा, अनालिसिस होणं इतक्या लवकर शक्य नाहीये, ते चाळा, स्कॅन करत राहणे की प्रश्नपत्रिका काय, आणि मग त्याच्यानंतर एकदा तुम्हाला थोडं बेसिक अंडरस्टँडिंग त्या विषयात झालं, बेसिक इन्फॉर्मेशन नॉलेज त्या विषयाचं तुमच्यापाशी आलं, की मग तुम्हाला प्रश्नपत्रिका अनालिसिस करायला काय जातं, इझी जातं. आपल्याला बायफॉर्गेट करता येतं. हा प्रश्न भूगोलातला, हा प्रश्न भूगोलातल्या प्राकृतिक मधला, हा भारतातला, हा भारतातल्या प्राकृतिक मधला, भारतातल्या नदीतला, महाराष्ट्राच्या प्राकृतिकचा का नदीचा किंवा मृदेचा, असं आपल्याला काय करता येतं, बायफॉर्गेट करता येतं. आणि म्हणून त्याच्यासाठी पहिले बेसिक रिडिंग करायचं आणि मगच प्रश्नपत्रिका अनालिसिस करायचं. मग आता पुढे काय, प्रश्नपत्रिका वाचणे, त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, आणि त्याच्यानंतर विश्लेषणासाठी विषयामधील घटक माहिती असणे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय अनालिसिस होणार नाही. म्हणून मी सांगितलं प्रश्नपत्रिका मी वाचल्या, प्रश्नपत्रिकेचं मी जेव्हा विश्लेषण करायला लागतो, विश्लेषणासाठी विषयामधील घटक उपघटक मला माहिती असणं गरजेचं आहे, तरच मी त्याला बायफॉर्गेट करत जाईल, अन्यथा करता येणार नाही. मग तुम्हाला असे वाटू शकतं सर रेडीमेड अवेलेबल आहे, बट ऑब्वियस आहे अवेलेबल, रेडीमेड अवेलेबल आहे, चांगलं अवेलेबल आहे, चांगलं लिखाण झालेलं आहे, मग मी रेडीमेड घ्यायचं का, तर माझं असं म्हणणं असतं रेडीमेड हाताशी ठेवा, पण रेडीमेडवर डिपेंड राहू नका, बिकॉज हे त्यांनी केलेलं अनालिसिस आहे, हे ॲज इट इज आपल्या डोक्यात जाणार नाही. आपण जर आपलं अनालिसिस व्यवस्थित केलं, तर ज्यावेळेस आपण आता तुम्ही पुस्तकं संदर्भ साहित्य वाचायला लागाल, ऍक्च्युअल अभ्यासाला लागाल, तेव्हा त्या विषयात कुठे आयोगाने प्रश्न विचारले, कुठल्या घटकावर उपघटकावर आयोग जास्त प्रश्न विचारतो, हे आपल्याला ऑलरेडी आपण केल्यामुळे आपल्या डोक्यात आहे, आणि मग आपला ऑटोमॅटिक अभ्यासाचा फोकस काय जातो, त्या साईडने जातो, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणून मी म्हणेल की प्रश्नपत्रिका वाचणे, ते विश्लेषण करणे आणि विश्लेषणामधील घटक काय असणं हे माहिती असण्यासाठीच मी बेसिक रिडिंग म्हटलं, इतकी तुम्ही एक पहिली स्टेप करून ठेवायची. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे विश्लेषणाचा फायदा काय आहे. खूपच फायदा आहे, विश्लेषणाशिवाय आपण परीक्षाच पास होऊ शकत नाही, सगळ्यात मेन फायदा आहे. जे आपण म्हणतो की तुम्ही अभ्यासक्रम माहिती असणे, त्याच्यानंतर तुमची बुक लिस्ट, आणि तिसरी स्टेप प्रश्नपत्रिका, चौथी बेसिक रिडिंग, पाचवी विश्लेषण, मी प्रश्नपत्रिका स्कॅन म्हणतो, मग विश्लेषण, आणि मग अभ्यास स्टार्ट होणं. ओके, आणि विश्लेषण लगेच होत नाही, मी 8 दिवसात सगळं विश्लेषण करून टाकेल, 10 दिवसात स्टेप बाय स्टेप आपण विश्लेषण करत जातो, आपल्याला आवाका येत जातो, ही गोष्ट पुढे पुढे आणखीन सरकत जाते, आणि मग थोड्या ठराविक काळानंतर आपलं विश्लेषण नीट होतं, आणि मग आपल्या अभ्यासाची दिशा पण काय होते, क्लिअर होते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. मग आता आयोग कोणत्या घटकावर प्रश्न विचारते, हा पहिला फायदा असतो. कोणत्या विषयात कुठल्या घटकावर आयोगाचा भर आहे. सेकंड, प्रश्नाचे प्रकार काय, म्हणजे कोणकोणत्या अँगलनी प्रश्न क्रिएट करतात. फॉर एक्झाम्पल नदीवर प्रश्न आहे, मग नदीवर कुठल्या अँगलनी प्रश्न पडतात, नद्यांची लांबी रुंदी विचारतात, आयोगाच्या मुख्य नद्यांवर कुठल्या भर असतो, नद्यांची उगम विचारतात, त्यांच्या काठावरची शहरे विचारतात, त्या नद्यांची खोरी विचारतात, त्या नद्यांच्या खोऱ्यांमधील पिके विचारतात, मृदा विचारतात, त्या नद्यांच्या खोरीमधील वस्त्यांचे प्रकार विचारतात, किंवा लोकसंख्याबद्दलची माहिती त्या नद्यांच्या खोऱ्यामधली विचारतात. म्हणजे आपल्याला काय तयार होतं, तर अँगल्स क्रिएट होतात, आयोगाला कुठल्या प्रकारचं नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन अपेक्षित आहे, आणि मग त्या अँगलनी, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण आपला अभ्यास करत जातो, आपण आपले नोट्स तयार करत जातो. हा एक आणखी एक महत्वाचा फायदा विश्लेषण आहे. नंतर आपल्याला विषयासाठी तयारी करताना दिशा मिळते. शेवटी लक्षात घ्या, अभ्यास सर्वच करतात, जे स्पर्धा परीक्षा ठरवून करतात त्यांनाही माहिती आहे स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास प्रचंड करावा लागतो. फार 1-2 तास 3 तास अभ्यास केला मजा केली तर होणार नाही, हे प्रत्येकाला इतकं काय आहे, सगळ्यांकडे ही माहिती सगळ्यांनाच आहे. मग आता सर्वच जण सकाळ संध्याकाळ रात्री दिवस आपण एक करतो अभ्यासाचा, पण अभ्यास हा प्रॉपर दिशेने केला तर तो कन्स्ट्रक्टिव्ह जो काही तुमचा इनपुट आहे जर कन्स्ट्रक्टिव्ह गेला त्याचं आउटपुट पण छान निघतं. मग त्याच्यासाठी या विश्लेषणाची फार माहिती आहे, बिकॉज मी आज एक विषय घेऊन बसलो, मी इतिहास वाचायला बसलोय. इतिहासातला मी डिसाईड केलाय की मी 1857चा उठाव वाचेल. मी सोपे एक्झाम्पल देतो समजावं म्हणून. 1857च्या उठावामध्ये नेमके प्रश्न कुठल्या अँगलनी पडले, ते उठावांची कारणे विचारली, उठावांचे ठिकाण विचारले, उठावांमध्ये नेतृत्व मग ते ब्रिटिशांचे असेल, दुसरे भारताचे असेल, उठावांचे काय केलं असेल, तर उठावांमध्ये कोणाला अटक झाली त्याची शिक्षा असेल, असे अँगल जेव्हा मला क्रिएट होते ते क्लिअर होतात, त्यावेळेस मी जो 1870चा धडा वाचेल तो मी या अँगलनी वाचेल. त्या अँगल जिथे जिथे मला डेव्हलप झाली तिथे मी अंडरलाईन करेल, त्याला मी जास्त फोकस आणि माइंड करेल, आणि मग माझी अभ्यास दिशा कशी असेल, क्लिअर असेल, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा मेन फॅक्टर आहे तुम्ही, म्हणून विश्लेषणाचा हा आणखी एक महत्वाचा फायदा. दुसरी गोष्ट, दुसरा पॉईंट आपण असं बघू, प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण कसे करायचे. आता प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहे. प्रश्नपत्रिकेचा कालावधी फार महत्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल, कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावं. फॉर एक्झाम्पल मी सांगत असतो बऱ्याच वेळा की 2011-12 या वर्षापासून आयोगाचा एक ट्रेंड प्रश्नाचा चेंज झाला. जरी तुमची राज्यसेवेची प्री 13 पासून आली,
किंवा कंबाईनचं पण ते काय असेल PSI ST ISOचं सेपरेट एक्झाम 13 पासून झालेल्या आहे. पण आयोगाने जो काही तुमचा एक्झामचा थोडा पॅटर्न, प्रश्नांचा पॅटर्न आहे, विचारण्याचे अँगल जास्त डायव्हर्सिफाय केलेले आहे, ते कधीपासून केले? 11-12 पासून केले. मग मी म्हणेन 2011-12 ते 2021 हा 10 वर्षाचा कालावधी आपल्याला प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणासाठी वापरायचे आहे. या 10 वर्षातल्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा अशा दोन्हीच्या, कंबाईनच्या असेल, राज्यसेवेच्या असेल, अकॉर्डिंग टू युअर टार्गेट एक्झाम, असं तुम्ही प्रश्नपत्रिकांचा कालावधी विश्लेषणासाठी घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे विषयनिहाय घट. विषयनिहाय पहिले सब्जेक्ट वाईज करा, एक एक सब्जेक्टचं करत चला. सरसकट एकच 100 प्रश्न घेतला तर भूगोल पण करतो, इतिहास पण करतोय, राज्यघटना पण करतोय, असं करू नका. भूगोल घेतलं तर भूगोलचा 11चा, 12चा, 13चा, 14चा, 15चा, 16, 17, 18, 19, 20, 21 असं भूगोल पहिले कम्प्लीट करा. मग भूगोल झालं की मग त्यातल्या भूगोलातले घटक कुठले, प्राकृतीवर किती प्रश्न पडतात, भारतावर किती पडतात, महाराष्ट्रावर किती पडतात, जगावर किती पडतात, आणि त्याच्यानंतर उपघटक भारतात पडताना कशावर प्रश्न पडलेले आहे, भारताच्या प्राकृतिकवर पडलेले आहे की भारताच्या नदीवर पडलेले आहे की भारताच्या हवामानावर पडले, त्याला म्हटलंय उपघटक निहाय. म्हणून मी हे पॉईंट्स तुम्हाला एकदा परत रिपीट करतो की ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करतो त्यावेळेस आपल्याला कालावधी फिक्स पाहिजे, कुठल्या कालावधी प्रश्नपत्रिका वाचेल. पहिले विषय निहाय करायचं, विषयातले घटक आणि घटकातले उपघटक अशा सिक्वेन्सनी करत गेलं तर आपल्याला फार क्लिअर जातं. यात थोडासा आपला आधी वेळ जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं सर यात फार वेळ जातो, 1 महिना 2 महिने जात आहेत माझे. माझ्या बाकीच्या मित्रांनी अभ्यासाला सुरुवात केली, ते स्टडीमध्ये येऊन बसतात, ते पुस्तकं वाचतात, मी प्रश्नपत्रिका घेऊन बसलेलो आहे. पण माइंड करा की तुमचं बेसिक रीडिंग करून तुम्ही हे करताय आणि ते जर तुम्ही केलं तर तिथून पुढे तुमच्या अभ्यासाची दिशा फार क्लिअर आणि परफेक्ट असते. त्यातनं तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहे चांगला रिझल्ट आणि चांगले आउटपुट मिळण्याचे. हा पण पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट मग आता आपल्याला लक्षात ठेवायचं, फॉर एक्झाम्पल मी एक पेपर घेतो, 2021चा आपण पेपर घेतला, तर आपण विषय भूगोल घेऊया. चला मी शिकवतो, माझा विषय भूगोल म्हणून मी ते भूगोलचे एक्झाम्पल्स बऱ्याच वेळा देतो. भूगोल घेतला, भूगोलमध्ये मग मी घटक घेतला, प्राकृतिक भूगोल किंवा भारताचा भूगोल, महाराष्ट्र भूगोल, हे 3 घटक झाले भूगोलाचे. आणि आणखीन याच्यात एक पुढे जायचं असेल तर मी उपघटकानुसार विश्लेषण म्हणूया. उपघटकानुसार विश्लेषण त्यात मग भारताचं भूगोल आणि भारताच्या भूगोलात काय येईल, भारताचा सामान्य भूगोल, भारताची प्राकृतिक रचना, भारताची नदी प्रणाली, भारताचे वने आणि भारताचे हवामान, असे बेसिक घटक झाले. मग आता भारताच्या सामान्य भूगोलावर 11 ते 2013 ते 2021 किती प्रश्न पडले, त्यात भारताच्या प्राकृतिक भूगोलावर किती पडले, भारताच्या नदीवर किती पडले, भारताच्या हवामानावर पडले. आणि मग यातनं अंदाज येईल की आयोगाचा विचारण्याचा कल कुठे जास्त आहे, आयोग जास्तीत जास्त प्रश्न कुठे विचारताय. आणि ते जर मला अंडरस्टँड झालं तर मी पण काय करणार की मी त्या याच्या अनुसार माझ्या अभ्यासाचा फोकस आणि दिशा ठरवेल. इम्पॉर्टन्स टॉपिक्स, आयोगाची प्रायोरिटी असणारे टॉपिक्स मला कळणार आणि अशा प्रकारे माझ्या अभ्यासाची दिशा फार जास्त क्लिअर होईल. म्हणून क्वेश्चन पेपर अनालिसिस महत्त्वाचं असतं. म्हणून मी परत सांगेल की आपण हे स्वतः केलेलं कधीही चांगलं. क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण स्वतः केलेलं काय जास्त चांगलं. तुम्ही रेडीमेड घ्या, पण रेडीमेड एक दिशे म्हणजे तुम्हाला काय त्यातनं अपेक्षित आहे त्यासाठी एक गाईड म्हणून वापरायचं. काय म्हणून गाईड म्हणून हाताशी वापरा रेडीमेड, पण जास्तीत जास्त तुम्ही स्वतः हा प्रयत्न करायचा आहे की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपण एक विश्लेषण करायचं आहे. पण मी त्याच्यासाठी सांगितलं आधी पहिले बेसिक रीडिंग करा आणि बेसिक रीडिंग नंतर जे मी स्टेप्स सांगितल्या त्या स्टेपनी जर तुम्ही गेले तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला जर तुम्ही UPSC MPSC टार्गेट आहे याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस फार महत्त्वाचं आहे. आणि आपण या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिसचे आपल्या युट्यूबवर मी लाईव्ह लेक्चर्स पण घेतले, STA घेतले, भूगोलाचे, राज्यसेवे पूर्वचे 17 पर्यंतचे मी सगळे घेतले आणि बाकीचे पण आपण घेऊया, ते सुद्धा तुम्ही बघा. आणि परत मी पुढच्या लेक्चरमध्ये नोट्स कशा काढायच्या याच्याविषयी आपण बोलू. सिंपल काही स्टेप्स आहे, पुस्तकावरच्या नोट्स किंवा मग मी नव्याने लिहून काढायचे का नोट्स याविषयी सुद्धा बोलू. मी अपेक्षा करतो तुम्हाला या लेक्चरचं विश्लेषण प्रश्नपत्रिका कसं करेल याचा नक्कीच फायदा होईल. आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोर अकॅडमीचं ॲप सुद्धा डाउनलोड करायला विसरू नका. ॲप सुद्धा डाउनलोड करा. थँक्यू सो मच.